पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात चोरट्यांचा धुमाकूळ, एकाच रात्री 3 दुकाने फोडून मोठी चोरी। सीसीटीव्ही चोर कैद, तरीही धाडस कायम। नवापुरातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण। सीसीटीव्ही पाहूनही न घाबरणारा चोर, आम्ही सुरक्षित आहोत का? नवापूरकरांचा सवाल पे सवाल। नवापूर शहरातील मेन रोड व कॉलेज रोड परिसरात एकाच रात्री चोरट्यांनी 3 दुकाने फोडून मोठ्या प्रमाणात चोरी केल्याची घटना घडली। या सलग चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यापारी वर्गात भीती व अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले। विशेष म्हणजे या सर्व चोरीच्या घटना संबंधित दुकानांमध्ये बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये स्पष्टपणे कैद झाल्या आहेत। कॉलेज रोडवरील गरीब नवाज ट्रेडर्स शेजारी असलेल्या बालाजी ट्रेडर्स या दुकानात रात्री सुमारे 11:30 ते 12च्या दरम्यान चोरट्यांनी प्रवेश करून गल्ल्यातील रोकड चोरून नेली। यासोबतच दुकानातील साहित्याची तोडफोडही करण्यात आली। ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसून येत आहे। त्याचप्रमाणे शहरातील मेन रोडवरील महालक्ष्मी गारमेंट या दुकानात मध्यरात्री अंदाजे 1:30च्या सुमारास चोरट्याने दुकानाच्या मागील बाजूने प्रवेश करून सुमारे 70,000 रुपयांची रोकड व इतर साहित्य लंपास केले। ही चोरी ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून चोर निर्भयपणे चोरी करीत असल्याचे दृश्यावरून स्पष्ट होते। एकाच रात्री शहरातील प्रमुख व्यापारी मार्गावरील 3 दुकाने फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असताना चोर कोणतीही भीती न बाळगता चोरी करत असल्याने पोलिसांच्या गस्त व सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी हा संशयित जनता पार्क परिसरात संशयास्पदरित्या फिरताना नागरिकांच्या निदर्शनास आला। त्यावेळी नागरिकांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो पळून जाण्यात यशस्वी झाला। त्याचवेळी त्याला ताब्यात घेण्यात आले, तर सध्याची चोरीची मालिका टळली असती अशी भावना व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे। चोरीग्रस्त व्यापारी व व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नवापूर पोलीस प्रशासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली असून लवकरात लवकर चोरट्यांना अटक करून शहरात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करावे अशी कळकळीची विनंती केली आहे।